नमस्कार. हा व्हिडिओ खास करून आशा भगिनींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आशा भगिनींना यूइन ॲपवरती लहान बालकांचं प्री रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते प्री रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला यूइन पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. ज्यांच्याकडे ID पासवर्ड नसतील त्यांनी आपल्या PSCच्या ठिकाणी ANM किंवा इतर आरोग्य कर्मचारी यांच्याकडून आपला ID पासवर्ड प्राप्त करून घ्यायचा आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आपण लॉग इन केल्यानंतर या प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल. सर्वप्रथम सिलेक्ट फ्रॉम लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं सबसेंटर निवडायचं. त्यानंतर खाली निळ्या कलरच्या बटनला क्लिक करून प्री रजिस्ट्रेशन हे ऑप्शन निवडायचं आणि पुढच्या पेजवरती लाभार्थ्याचा मोबाईल नंबर 2 वेळेस या ठिकाणी टाकायचा आहे. मी लाभार्थ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी 2 वेळेस टाकत आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला खाली इयर ऑफ बर्थ या ठिकाणी बाळाच्या आईचं जन्मवर्ष टाकायचं आहे. मी या ठिकाणी आईचं जन्मवर्ष टाकलेलं आहे. त्यानंतर टाईप ऑफ कॅटेगरी ऑप्शनमध्ये सिटीजन किंवा गार्डियन हे ऑप्शन निवडायचं आणि खाली फुल नेममध्ये आईचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी लक्ष द्या, आपण बाळाच्या आधी बाळाच्या आईचं जन्मवर्ष टाकून आईचंच नाव या ठिकाणी टाकत आहेत. म्हणजे त्या आईच्या नावावरती त्या बाळाला आपण रजिस्टर करू. त्यानंतर फिमेल हे ऑप्शन निवडून खाली ID टाईपमध्ये जाऊन या ठिकाणी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक किंवा वोटर ID यापैकी एक ऑप्शन निवडून खाली त्या IDचा या ठिकाणी नंबर आपल्याला टाकायचा आहे. मी वोटर ID हे ऑप्शन निवडून वोटर IDचा या ठिकाणी नंबर टाकत आहे. त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून आपल्याला पुढच्या पेजवरती ॲड चाइल्ड या बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवरती या ठिकाणी आपल्याला बाळाचं नाव टाकायचं आहे. आता हे बाळ नुकतंच जन्मलं असल्याने मी त्याच्या आईच्या नावावरूनच त्याचं नाव टाकत आहे. या ठिकाणी लक्ष द्या, आपण बाळाच्या नावामध्ये बदल करू शकतो, परंतु त्याच्या जन्मतारखेत आपण बदल करू शकत नाही. त्यामुळे जन्मतारीख भरताना काळजीपूर्वक भरावी. नाव टाकल्यानंतर खाली बाळाची जन्मतारीख आपल्याला भरायची आहे. या ठिकाणी मी बाळाची जन्मतारीख भरत आहे. त्यानंतर खाली मेल किंवा फिमेल हे ऑप्शन निवडून त्याच्या खाली आपल्याला बाळाचं वजन भरायचं आहे. त्याचं जन्मता असलेलं वजन या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर खाली फादर नेममध्ये आपण बाळाच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर इन्फंट ऑप्शन ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्या खाली रिलेशनशिपमध्ये आपण मदर हे ऑप्शन निवडायचं आहे, कारण आपण आईचं नाव आधी रजिस्टर केलेलं होतं. शेवटी सबमिट केल्यानंतर बेनिफिशरी ॲडिड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येईल. म्हणजे आपलं बाळाचं प्री रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये बाळाचं प्री रजिस्ट्रेशन यूइन पोर्टलवरती कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.